आमच्या सगळ्या लोकांची जी मागणी आहे ते तर आपल्या समोर यांनी मांडलेलीच आहे. आमची विडंबना अशी आहे की हे सगळी मागणी जी आहे ते आपण शासनाकडे पाठवत असतो आणि त्यामुळे आता हे चौथा आंदोलन हे करताय. मग आंदोलन करण्याची पाळी येता कामा नये यासाठी आमचं नियोजन असं आहे की शेवटी हे निर्णय कोण घेतो? शासन घेतो. आमच्यापैकी आमचे किती लोक आहेत? आज जरी 2.5 लाख पोलीसचे कर्मचारी कार्यरत असतील तर कमीत कमी सगळे मिळून म्हणजे त्यांचे 10 लाख मतदार आहेत आणि ते रिटायर झालेले लोक किती आहेत? ते दरवर्षी कमीत कमी 10% लोक रिटायर असतात. तर 10% लोक जर तुम्ही आता जेव्हापासून ही स्थापना झाली तेव्हापासून आता काही जर वाढले असतील तर तुम्ही 10% विचारा. प्रत्येक वर्षी कमीत कमी 25,000 लोक रिटायर होत असतात. आता तुम्ही जर 10 मल्टिप्लाय केलं तरी ते 2.5 लाख आणि 2.5 लाखचे घरचे येते असे. तर आमच्या एवढा मोठ्या कमीत कमी 25 ते 30 लाख लोकांचे आमचा मतदारसंघ असून आम्हाला आज हात जोडण्याची पाळी आलेली आहे की साहेब आमची विनंती मान्य करा, आमचं हे असं करा आणि आमच्यासाठी आमच्याकडे लक्ष करा. तर ह्यांनी जे म्हटलं फक्त मतदारसंघ आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना सूचना दिलेली आहे आणि मला वाटतं त्यांची सहमतीही आहे की आता येणारे आपण एक राजकीय पक्ष काढू आणि आपण त्याच्यासाठी एक राजकीय पक्ष काढून मग आपले पोलीसचे जे समर्थ लोक आहे आणि इतरही जे पोलिसांची समस्या मांडायला सक्षम आहे असे लोकांना आपण येणारे विधानसभामध्ये उभे करणार आहोत. आणि मला तरी याच्यामध्ये कुठलीही शंका नाही की आपल्या कमीत कमी 5 ते 10 आमदार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण निर्वाचित करून त्यांना ह्या शासनामध्ये आणू आणि तर त्यानंतर आम्हाला कमीत कमी हे दोघंही हात जोडायची गरज भासणार नाही जी आज मला आणि त्याच्या पलीकडे सांगतो. आज हे प्रश्न आमच्या समोर जेव्हा मी DG होतो तेव्हा होता की त्या नायकच्या पत्रात करून तर मग प्रमोशन होणार. मी आपल्याला एक सांगतो तेही सांगितलं होतं की 47 पासून जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आमच्याकडे प्रशिक्षित आणि सुशिक्षित आणि असे अनुभवी लोक नसल्यामुळे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसची स्थापना केली होती. पण आज आमच्याकडे डॉक्टर, इंजिनियर आणि पदवीधर असे कॉन्स्टेबल आहेत आणि ते लोक आम्ही असताना तर ASI म्हणून रिटायर होत होते. मला असं वाटतं की आता हे बाहेरून आणणारे जसे PSI, DYSP, IPS आता ते जे श्रेणीमध्ये आहेत त्या श्रेणीचे तुम्ही वेगवेगळे एक्झाम करा. MPSC मार्फत त्यांचे आमचे कॉन्स्टेबलचे एक्झाम द्या. जसं आता ब्रिटिश काळमध्ये आता ब्रिटिशांनी जाऊन त्यांच्याकडे जी संस्था आहे की तिथे कॉन्स्टेबल लोकांना तिथे DG होता येते. म्हणून हे सगळे आम्हाला असा माझ्या मनात आहे आणि जर सगळ्या लोकांनी जर पाठिंबा दिला आणि आपण शासनात गेलो तर आमचा सर्वात पहिला मुद्दा हेच असेल की हे पुढचे जे आपलं लेटरल एंट्री आहे यांना बंद करा. कॉन्स्टेबल सर्वात मोठा अनुभवी माणूस आहे. आम्हाला जेव्हा विचारत होतं की साहेब पोलीसवाल्याला आपण बऱ्याच लोकांना भेटत होतो, लोक मला सहज विचारत होतो की साहेब होते एवढं लोकांना भेटत आहे पोलिसांवर आपण वेगळे गर्दी भरते आहे. म्हटलं साहेब पोलीस महासंचालक आहोत, महासंचालक नाही आहे. पोलीसशिवाय आमच्या काय अस्तित्व आहे? म्हणून आज एवढे पोलीसवाले असून सुद्धा आम्ही सगळं आमची हे विनंती करणं आणि हे निवेदन देणं याच्यावर आम्ही सीमित झालेलो आहे. मग पुढच्या या काळात आमच्या लोकांची तयारी आहे. आपण सगळे मिळून या विधानसभामध्ये असो काही असो आपण या पुढच्या 10 वर्षामध्ये आपण करून दाखवू भारतात की आमच्या पोलिसांना किती ताकद आहे. दुसरी गव्हर्नमेंट आणि म्हणून मोठ यांनी जे म्हटलं आहे की पोलिसांवर जे हल्ले होत आहेत प्लीज लिसन टू दिस. आम्ही त्याच्यावर बरेच वेळा लिहिलं सुद्धा आहे. पोलीस कोण आहे? पोलिसांवर जर मारहाण झाली कोणावर आहे? स्टेटवर आहे. आता पोलिसांवरची मारहाण फक्त निव्वळ IPCच्या गुन्ह्याच्या अंतर्गत तुम्ही त्यांना नेमताय आणि त्याच्यामध्ये जे काही प्रक्रिया आहे त्याच्यावर राबवली जाते त्याच्यामध्ये दोष नाही, त्याच्यामध्ये काही द्वंद्व नाही. पण मला असं वाटतं जेव्हा पोलिसांवर हल्ला होतो तेव्हा स्टेटवर हल्ला आहे आणि स्टेटवर हल्ला म्हणजे वेजिंग वॉर अगेन्स्ट नेशन आहे. आपण 121 प्रमाणे भारतीय दंड संहिता आता नवीन दंड संहितामध्ये सुद्धा तो कलम कायम आहे. तर तसे म्हणजे आमच्या पोलिसांवर हल्ला म्हणजे स्टेटवर हल्ला, सरकारवर हल्ला, शासनावर हल्ला असा गृहीत धरून ती कलम लावावी. म्हणजे भारताविरुद्ध म्हणजे आमच्या स्टेटच्या विरुद्ध तुम्ही प्रतिकार करताय, स्टेटचा विरोध करताय असा
नियमामध्ये त्यांना बसवावं आणि तसे नियम आहेत, नवीन नवीन नियम झालेले आहेत. मग तर कोणत्याही माणसाची हिंमत नाही होणार की तो आमच्या पोलिसच्या दलनात येऊन पोलिसच्या, आणि ह्याच्यात अतिशय विडंबना आहे की पोलिसांच्या दलनात येऊन पोलिसांच्या स्टेशनमध्ये येऊन त्यांच्या मारहाण, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त नामुष्की काय होईल. आणि ही वेळ आहे की शासनाने निर्णय घ्यावं की हे 307, 303, 324 हे होत नाही, हे 121च्या कलम लावलं जाते. आपण 121च्या वेळ पास करा, म्हणजे बेजिंग वॉर अगेन्स्ट नेशन, आणि मग हे सगळे हल्ले संपतील. म्हणजे हे शेवटचे मला सूचना आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही दौरा करणार आहे का? हो, किंवा किती दौरा करणार आणि किती उमेदवार उभे करणार तुमच्या पोलिसांनी? आमच्याकडे मला तरी आता आमच्याकडे जे काही आमची लोकांची चर्चा झाली, कमीत कमी 15 उमेदवार ज्यामध्ये मुंबईमधले 3 किंवा 4 आणि इतर महाराष्ट्रामध्ये आम्ही उमेदवार होऊ. म्हणजे फेसबुक लाईव्हमध्ये सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की काही ठिकाणी ज्या ठिकाणातून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो आहे आणि आमचे लोक जास्त आहे त्या ठिकाणातून आमचे आमदार आम्ही उभे करणार आहेत. लोकांनी म्हटलं की साहेब आपण आमच्या मत कापायसाठी उभे राहणार आहे. हो साहेब, मत कापायसाठी आम्ही उभं राहणार नाही, आम्ही जिंकण्यासाठी उभं राहणार आहे. आमच्या